सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मे महिन्याच्या कडक उन्हात नाशिक रोडच्या या मनपा तरण तलावावर भल्या पहाटेपासूनच पाण्याचा थरार पाहायला मिळतोय। उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने इथं 5 वर्षांच्या लहान मुलांपासून ते थेट 80 वर्षांच्या जिद्दी वृद्धांपर्यंत सर्वांच्याच वेगवेगळ्या बॅचेस हाऊसफुल झाल्यात। महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र वेळेत राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ प्रशिक्षकांचे तगडं पॅनल सध्या इथं तैनात आहे। पण हे केवळ मनोरंजनाचं शिबिर नाही, तर थेट व्यावसायिक खेळाडू घडवण्याची बॅटल ग्राउंड आहे। या तरण तलावाच्या माध्यमातून अचूक तंत्र शिकून नाशिकच्या अनेक जलतरुण पटूंनी यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके पोहून आणली आहे। नेमका हाच सुवर्ण इतिहास डोळ्यासमोर ठेवून आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी नाशिकचे नवे वॉटर चॅम्पियन्स तयार करण्याचं कडक आणि शास्त्रशुद्ध मिशन सध्या इथं अंतिम टप्प्यात आलंय। याविषयी जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप यांनी अधिक माहिती दिली। मी माया जगताप, नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे। सालाबादप्रमाणे यावर्षी उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला। पाणी टंचाईमुळे 17 एप्रिल पर्यंत आपला स्विमिंग पूल बंद होता, परंतु 17 एप्रिल नंतर आपला स्विमिंग पूल चालू झाला आहे आणि आतापर्यंत आजची 22 मे तारीख आहे, आतापर्यंत आपला 45 लाख रुपयाचा वसूल झालेला आहे। दिवसेंदिवस आपल्या पूलवरती सभासदांची संख्या वाढत चाललेली आहे। चांगल्यात चांगल्या आपण सुविधा देण्याचा प्रयत्न करतो। मुलांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आपण घेत असतो। नेहमीप्रमाणे ह्याही वर्षी आपले प्रशिक्षण शिबिर पण चालू आहे आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्नही मिळतंय। तसंच महिलांचाही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला मिळतोय। महिलांनाही आपण वर्षाकाठी वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला नेऊन त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे पोहण्याची एक्सरसाइज कशी केल्याने काय आपल्याला फायदा होतो असं आपण महिलांमध्ये जागृती करतो, महत्त्व सांगतो स्विमिंगचं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिला याच्याकडे पोहण्याकडे वळत आहे सध्या आणि महिलांची संख्या पण खूप वाढते। त्याच्यामुळे आपल्या महिला सभासद वाढत आहे, मुलं खेळाडू राष्ट्रीय स्तरावरती पोहोचतायत। मागच्या वेळेस आपले 2025 ला 70 स्पर्धकांनी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा सिंधुदुर्ग येथे यशस्वीरित्या पार केली। अनेक मुलं कलकत्ता येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भागीरथी नदीमध्ये पण स्पर्धा खेळून आले। असे अनेक खेळाडू आपले तयार होत आहेत। पण राष्ट्रीय लेवलला आपले मुलं खूप चांगलं आपलं राजमाता जिजाऊ तरण तलावाचं तसेच नाशिक महानगरपालिकेचं नाव उज्ज्वल करताय, त्याचा मला अभिमान आहे। आणि मी व्यवस्थापक या नात्याने आपल्या महानगरपालिकेचं नाव जास्तीत जास्त उज्ज्वल कसं होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी सदैव प्रयत्न करेन। यावर्षी रिस्पॉन्स खूप छान रिस्पॉन्स आहे। उन्हाळ्याची तीव्रता बघता गर्दीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। आपल्याकडे तिकीट विक्री चालू आहे, मंथली पास आहे, वार्षिक पास चालू आहे, फॅमिली कुटुंब वार्षिक पास चालू आहे। त्याच्यामुळे सभासदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। समर कॅम्प आहे, वयोगट किती वयोगट? समर कॅम्प आपण 5 वर्षाच्या पुढे वयाची अट नाही ठेवलेली। अगदी 70-80 वर्षाचे आजोबा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन स्विमिंग शिकू शकतात। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।